हॅलो, नमस्कार. रोज नाश्त्याला काय बनवायचं हा आपल्याला नेहमीच प्रश्न पडलेला असतो. तर एक झटपट रेसिपी बघूयात. 2 कप आपण जे फोडणीचे पोहे करतो त्यासाठी वापरतो ते पोहे घेतलेत. थोडंसं आपल्याला त्यावर पाणी शिंपडून घ्यायचं आहे. बारीक चिरलेला एक मोठा कांदा, ताजं किसलेलं खोबरं, त्यानंतर 1 चमचा आपण इथे साखर घातलेली आहे आणि मी 1 ते 2 चमचे इथे शेंगदाणे छान तळून घेतले तेलामध्ये. त्यानंतर थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. आता लाल तिखटाऐवजी तुम्ही बारीक मिरचीचे तुकडे करूनसुद्धा घालू शकता. त्यानंतर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने इथे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपण खमंग अशी फोडणी करणार आहोत. तर मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा इथे जिरं घातलं आहे. त्यानंतर फोडणीमध्ये कढीपत्ता आलाच, कढीपत्ता घातला. त्यानंतर हिंग चिमूटभर आणि ही फोडणी आपल्याला त्यामध्ये घालायची. तुम्हाला आवडत असेल तर त्यामध्ये अर्धा चमचा हळदसुद्धा घालू शकता. त्यानंतर छान बारीक चिरलेली ताजी फ्रेश कोथिंबीर घातली आणि पुन्हा एकदा हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे. झालं, टेस्टी चमचमीत दडपे पोहे आपले तयार आहेत. फोडणीचे पोहे, कांदा पोहे, बटाटा पोहे आपण नेहमीच करतो. हे दडपे पोहे एकदा या पद्धतीने करून बघा आणि कसे झाले हे मला नक्की सांगा. आता आपण पोह्यापासूनच एक छान टेस्टी रेसिपी बघूयात. तर 1.5 कप पोहे मी इथे घेतले, ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचेत. त्यानंतर पाणी घालून 5 मिनटं आपल्याला ते झाकून ठेवायचेत. त्यानंतर 5 मिनटानंतर मी पोहे छान स्ट्रेन करून घेतले आणि एका बाऊलमध्ये घेऊन ते कुस्करून घ्यायचे. त्यामध्ये मी मॅश केलेले 2 बटाटे, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि 2 चमचे बेसन घातले. त्यामध्ये आपल्याला जिरे पावडर, धने पावडर, हळद, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा छान असा गोळा किंवा डो करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण हे हाताला तेल लावून छान याचे कटलेट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी ते सर्व कटलेट तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला पॅनमध्ये तेल घालून ते छान गरम करून घ्यायचं आहे. इथे मी कटलेट शॅलो फ्राय करणार आहे, तर गरम गरम तेलामध्ये छान कटलेट आपण फ्राय करून घेऊ. तर दोन्ही बाजूने व्यवस्थित छान असे फ्राय करायचे आहेत. मुलं रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळतात, तर कधीतरी मुलांची फरमाईश असते काहीतरी टेस्टी करून दे. तर अशा वेळी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी, मुलांच्या डब्यासाठी हा उत्तम पर्याय आहे आणि शॅलो फ्राय केल्यामुळे फार तेलकटसुद्धा होत नाहीत आणि चवीला खूप अप्रतिम आणि घरात केल्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे. मुलांनाही नक्की आवडेल. तर ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि फीडबॅक कमेंटमध्ये नक्की कळवा.